नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या नागपूरचा महासंग्राम या निवडणुकीच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. नागपूरचा महासंग्राम हा देशभरामध्ये ज्या 25 महत्त्वाच्या लोकसभा सीट्स आहे त्यापैकी नागपूरची जागा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि चर्चेचीसुद्धा आहे. दीक्षाभूमी आहे नागपूर आणि दीक्षाभूमी सोबतच डॉक्टर आंबेडकरांचा विचार हा नागपूरपासून संपूर्ण जगभर पोहोचला. त्यासोबतच संघभूमीसुद्धा नागपूर आहे. डॉक्टर हेडगेवारांनी नागपुरातच संघाची स्थापना केली. त्यामुळे या 25 मतदारसंघासोबतच जे 25 मतदारसंघ महत्त्वाचे आहेत देशभरातले त्यासोबतही नागपूरचा मतदारसंघ त्याहीपेक्षा वेगळा आहे आणि महत्त्वाचासुद्धा आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुसऱ्यांदा भाजपच्या वतीनं नितीन गडकरी हे रिंगणामध्ये आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवरती टीका करत राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्तीय झालेले नाना पटोले हे सुद्धा रिंगणात आहे. या ठिकाणी आपल्यासोबत सर्व या ठिकाणी पक्षाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहे आणि सर्वात आधी काँग्रेसच्या वतीनं देवानंद पवार आपल्यासोबत आहे जे किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी शेतकरी नेते प्रशांत पवार आपल्यासोबत आहे ज्यांनी पाठिंबा दिला आहे या ठिकाणी काँग्रेसला नाना पटोलेंना पाठिंबा दिला आहे. रोहित हेमतेसुद्धा आपल्यासोबत आहेत, भाजपचे युवा नेते आहेत ते आणि भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहे. BSPच्या वतीनं या ठिकाणी मोहम्मद जमाल उभे आहेत आणि सुरेश माने ॲडव्होकेट जे कायदेतज्ञ आहेत ते सुद्धा विदर्भवाद्यांच्या वतीनं या ठिकाणी रिंगणात आहे. वंचित आघाडीचे सागर डबराचे सुद्धा या संपूर्ण निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे 5 प्रमुख उमेदवार जरी असले तरी मुख्य लढत ही नाना पटोले विरुद्ध नितीन गडकरी यांच्यात आहे. सुरुवातीला आपण जाऊया या ठिकाणी ज्या पद्धतीने विकासाची कामं झाली आहेत नागपूरमध्ये भाजपला चे रोहित हिमते आपल्यासोबत त्यांना विचारूया. रोहित भाऊ काय सांगाल, या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जात आहे. काल नितीन गडकरींची स्कूटर रॅली होती, जवळपास 3 किलोमीटर दूर होती, दूरपर्यंत अंतरावरती स्कूटर रॅली होती, मोटरसायकल रॅली. काय प्रतिसाद मिळतो आहे? नागपूरच्या जनतेचा जबरदस्त प्रतिसाद मिळतो आहे आणि जेवढ्या सभा जेवढ्या रॅल्या नागपूर सभेत गडकरी साहेबांच्या समर्थनात सामान्य नागरिक त्याच्या सहभागी होत आहे. हा एक विलक्षण प्रतिसाद मिळतो आहे आणि नागपूरची पूर्ण जनता यांनी नागपूरचा विकास पाहिलेला आहे आणि गडकरी साहेबांनी मागच्या 5 वर्षात काँग्रेस आणि त्याच्या मागच्या सरकारच्या 50 वर्षाची जी खळी आहे ती भरून काढण्याचं काम केलं असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे एक उत्साहाचं वातावरण या ठिकाणी काँग्रेससाठी नाना पटोले यांचं काम करण्यासाठी यवतमाळ, भंडारा, गोंदिया, तिरोडा इथून हजारो लोक आलेले आहे. देवानंद पवार जे किसान काँग्रेसचे अध्यक्ष आहेत ते सुद्धा तळ ठोकून बसलेले आहे नागपूरमध्ये आणि प्रशांत पवार हे शेतकरी नेते ते सुद्धा नाना पटोलेंसोबत आहेत. तेव्हा पहिले देवानंद पवारांना विचारूया, भाऊ किती लोक आले नागपूरच्या बाहेरून तळ ठोकून बसले नाना पटोलेंसाठी? संपूर्ण देशामधून या ठिकाणी हजारो लोक नानाभाऊला समर्थन द्यायला आलेले आहे. ते केवळ यासाठी आले आहे की ही लढाई नितीन गडकरीच्या विरोधात नाना पटोले लढून नाही राहिले. ही लढाई नरेंद्र मोदी जे या देशाचे हुकुमशाह आहेत त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे आणि म्हणून या लढाईसाठी अनेक लोक वेगवेगळ्या राज्यामधून इथे तळ ठोकून बसले आहे आणि प्रत्येक या ठिकाणचा विधानसभा क्षेत्र आणि त्या ठिकाणचे ब्लॉक त्या ठिकाणी आमचे लोक ताकदीनं काम करून राहिले. राहुल गांधी आले, 1 तास भाषण केलं. त्या 1 तासाच्या भाषणामध्ये नितीन गडकरींचा त्यांनी उल्लेखसुद्धा केला नाही. पंतप्रधानांना टीका केली, सर्व या ठिकाणी सर्व विषयावर टीका केली शेतकऱ्यांपासून. पण ज्या मतदारसंघात ते आले त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचा उल्लेखसुद्धा त्यांनी केला नाही. काय याचा फायदा होईल नितीन गडकरींना? नाही, कसा फायदा होणार आहे? ते उमेदवारच आमच्या टप्प्यामध्ये नाही आहे, त्यांच्या विरोधात लढाईच नाही आहे. नितीन गडकरी हे विरोधी उमेदवार नाही आहे, फक्त ते सिम्बॉल आहे. आमच्या विरोधातला उमेदवार जो आहे त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी, जो भाजपाचा हुकुमशहा या देशाला पूर्ण बर्बाद करायला निघालेला आहे. त्याच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे काही आमच्या विरोधातले उमेदवार होऊ शकत नाही. प्रशांत पवार आपल्यासोबत आहे, शेतकरी नेते आहे आणि त्यांनीसुद्धा त्यांचे सगळे रिसोर्सेस फक्त पाठिंबा नाही तर असे खूप लोक नागपुरात पुढे आले ज्यांनी आपले ऑफिसेस गाड्या नाना पटोलेंना देऊ केले आहे. भाऊ काय प्रेम आहे नाना पटोलेंवर? प्रेम म्हणजे नेता आहे, तो जनतेचा लोकनेता. तुम्ही सर्व पक्षामध्ये राहिलेले आहे, BSP मध्ये राहिले आहे, मनसेमध्ये राहिलेले आहे, आता अधिकृत तुम्ही प्रवेश नाही केला काँग्रेसमध्ये, पण असं नाना पटोलेंवर काय प्रेम आहे? नाना पटोले माझ्याबरोबर मागच्या जिल्हा परिषदेला जेव्हा ते मेंबर होते तेव्हापासून नानाभाऊ माझ्याबरोबर आहे. आता बेसिक जो मुद्दा आहे विकासाचा, आता मी ऐकलं भाजपच्या लोकांकडनं की बाबा आम्ही इतका विकास केला आहे. विकास म्हणजे काय, पहिले तर याची परिभाषा त्यांनाही कळायला पाहिजे आणि लोकांनासुद्धा कळायला पाहिजे. सध्या स्थिती काय नागपुरात? सध्या स्थिती विकास तर नाहीच आहे, भकास आहे. पण नानाभाऊ सगळ्यात टॉपवर आहे आणि लोकांना जे विकास सांगून राहिले
आज ते विकासाच्या मुद्दा सोडून दुसऱ्याच मुद्द्यावर, जाती धर्माच्या मुद्द्यावर ते लोक आजकाल प्रचार करून राहिले. मेट्रो हा काही विकास नाही आहे. सिमेंट रोड हाही काही विकास नाही. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मीच मेट्रो आणली काल. नाही आणली ना मेट्रो, पण मेट्रो बाकी इम्प्लिमेंटेशन कोण करून राहिलं आहे? हे लोक करून राहिले. पण ज्या पद्धतीनं करून राहिले की एका स्टेशनवरून डायरेक्ट दुसऱ्या स्टेशनवर चालली, मधल्या स्टेशनवर काय दोरीने उतरायचं का? प्रतिसाद मिळतोय नानाभाऊंना नागपुरात? भरपूर प्रतिसाद मिळत आहे. जर याच्या तुमच्या विकासाच्या विषयावर जर नितीन गडकरी साहेबांनी जर इलेक्शन लढलं असतं तर आज नितीन गडकरी साहेबांना घाम नसता फुटला जितका घाम आज फुटलेला आहे. जाणून घेऊया ज्या पद्धतीनं या ठिकाणी नाना पटोलेंसाठी लोक पुढे आलेले आहेत, स्वतःचे ऑफिस देत आहेत. नितीन गडकरींसाठी सुद्धा लोक स्वेच्छेनं पुढे येतात, जे मोटरसायकल रॅली, स्कूटर रॅली निघतात, ठिकठिकाणी स्वागत करतायत. भाऊ या ठिकाणी काय काय अवस्था आहे? नागपूरच्या जनतेने गेल्या 5 वर्षात नितीन गडकरी साहेबांनी केलेला विकास हे बघितलेला आहे. लोकांना ही पण कल्पना आहे की बाहेरचा आलेला माणूस किती दिवस इथे राहणार, काय काम करणार, त्यांना काय विजन आहे हे लोकांना कळलं आहे. आणि लोक स्वतः येऊन जनता नितीनजींसाठी प्रचार करत आहे आणि नितीनजींना भरपूर मतांनी निवडून देतील हे आम्हाला पूर्ण विश्वास. काय सांगाल भाऊ? 2-3 मुद्द्यावर बोलू इच्छितो. नागपूर म्हणा की दिल्ली ते गल्लीपर्यंत यांची पूर्ण यंत्रणा कन्फ्युज्ड आहे. आता साहेबांनी आपल्याला सांगितलं की ही लढाई त्यांची जी या नितीन गडकरीच्या विरोधात नाहीच आहे, नरेंद्र मोदींच्या विरोधात आहे. आणि नरेंद्र मोदी एक सामान्य घरातून येऊन राजनैतिक वातावरणात भाजपमध्ये अशी एक संधी मिळते की एक सामान्य कार्यकर्ता देशाचा पंतप्रधान बनू शकतो. अशा व्यवस्थेतनं पंतप्रधान बनलेला व्यक्ती आणि समोर कोण उभा आहे की ज्यांच्या 5-5, 6-6 पिढ्या राजकारणात गेल्या आणि ते हुकुमशाही नरेंद्र मोदींना सांगतात की हुकुमशाही. पण मूळ मुद्दा बेरोजगारी आहे, जीएसटी आहे, याच्यावर काही लक्ष देत नाही का? बोलतो. दुसरा मुद्दा नागपूरच्या विकासावर बोलतो. नागपूरच्या नाही मोदीचा मुद्दा तुम्ही काढला. दुसरी गोष्ट यांचं कन्फ्युजनची लेवल एवढी जास्त आहे. यांचा एक नेता म्हणतो, हे आता म्हणतात की मेट्रो काही कामाची नाही, आणि यांचेच पूर्व खासदार म्हणतात मुत्तेमवार की मेट्रो मी आणली. मुत्तेमवार म्हणतात मेट्रो मी आणली, मेट्रो खूप चांगली आहे, हे म्हणतात मेट्रो बेकार आहे. काय समजायचं आपण? जाणून घेऊया. भाऊ काय सांगा? SNDLच्या माध्यमातून या नागपूरकरांची लूट चालू आहे. ही लूट कोणाची? SNDL पार्टनरशिप नितीन गडकरींची लखानी. मेट्रो कोणी आणले ते जाहीर करून जर का नितीन गडकरींनी विकास केला आहे, ते म्हणतात माझ्या विकास कामाला मला माहित आहे लोकांना. तर आता त्या दिवशी इंडिया TV साठी आपकी अदालत कशाला नागपुरात आणली? हा वेगळा विषय आहे. काय मेट्रो कोणी आणली? नाही मेट्रोच्या बाबतीत एक मिनिट ऐका तुम्ही. एक मिनिट मेट्रोचा प्लॅन हा काँग्रेसच्या काळात झाला होता. त्या प्लॅनला फक्त कार्यान्वित करण्याचं काम यांनी. विरोध का करा? विरोध ऐकून घ्या. प्रश्न असा आहे की मेट्रोची ज्या पद्धतीनं या ठिकाणी ही जी काही जाळ उभारलेला आहे, हे नागपूरचा नरकपूर करण्यामध्ये कोणती कसूर या ठिकाणी गडकरी साहेबांनी सोडलेलं नाही. हो, मेट्रोवरती मतं मिळतील का? मेट्रोवरती मतं काँग्रेस आणि भाजप मिळतील. मेट्रो हे काँग्रेसने आणलं हे बरोबर आहे. इम्प्लिमेंटेशन भाजप करत आहे हेही बरोबर आहे. पण इम्प्लिमेंटेशन करताना त्याचे काही नॉर्म्स असतात. यात जर सांगतो ना याला अजूनही फायरची NOC नाही, यांना माहित नसेल. हे डॉक्युमेंट आमच्या जवळ आहेत. तुम्ही काय केलं? तुम्ही काय केलं? आम्ही तर फक्त परमिशन आणली. अरे मेट्रो उभा तुम्ही केलं, घोटाळे तुम्ही करून राहिले आणि तुम्ही आम्हाला विचारून राहिले का? नागपूरच्या महासंग्राम मध्ये या ठिकाणी मेट्रोवरून वातावरण तापलेलं आहे. नागपूरमध्ये 42 डिग्री पर्यंत तापमान पोहोचलंय. निवडणुकीत प्रचार सुद्धा तापत चाललेला आहे. अवघे 24 तास उरले प्रचारासाठी. त्यामुळे नागपूर मेट्रो कुणी आणली? काँग्रेसचे नेते म्हणतात, पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री म्हणाले मेट्रो मी आणली, मुत्तेमवार म्हणते मी आणली. आणि आता काँग्रेसच्या वतीनं सुद्धा मेट्रो जे काम आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी विरोध या चर्चेमध्ये सुद्धा दिसतोय. नितीन गडकरींचं सुद्धा ठिकठिकाणी सांगणं आहे की मेट्रो मी आणली, विकास कामं आणले, 60,000 कोटी रुपयांची कामं केले. नागपूरच्या महासंग्राममध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. जाणून घेऊया आपण नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये वातावरण तापलेलं आहे. अवघे 24 तास उरलेले आहे. विदर्भाद्यांचा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे आणि विदर्भाच्या संदर्भात नितीन गडकरींनी गेल्या निवडणुकीच्या पूर्वी स्टॅम्प पेपरवरती लिहून दिलं होतं विदर्भ देऊ. यावेळेसच्या कालच या ठिकाणी
मॅनिफेस्टो जाहीर झाला आहे, जाहीरनामा जाहीर झाला आहे, त्यात विदर्भाचा उल्लेख सापडला नाही आहे. विदर्भ आधी आक्रमक आहे. काय सांगाल, काय म्हणणं आहे? साहेब, बेंबीच्या डेटापासून देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी ओरडत होते का आमचं सत्ता आल्यावर वेगळा विदर्भ देऊ. आज विदर्भाचं नाव सुद्धा घेत नाही आणि नितीन गडकरी विदर्भाचं नाव घेतलं तर ठोकून काढायची भाषा करतात. काल परवा फुटाण्यामध्ये एका मुलाला मारझोड करण्यात आली. ही कोणती? हे सत्तेचा माज आहे, हा पैशाचा माज आहे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. या नागपूर उपराजधानी करण्यासाठी 70,000 कोटी रुपयांचे कामं सुरू झाले. 30,000 कोटी रुपयांचा नागपूर मुंबई एक्सप्रेस हायवे सुपर कम्युनिकेशन हायवे होतं आणि 50-60,000 कोटी रुपये कामं नागपुरात होतं. आता विदर्भाची आवश्यकता नाही असं भाजपचं म्हणणं आहे. समाधानी आहात का? साहेब, हा विदर्भ वेगळा झाला तर इथल्या लोकांना रोजगार मिळेल. विदर्भ वेगळा झाला तर इकडे जास्तीत जास्त कंपन्या येतील. इथे काय म्हणाल? पहिली गोष्ट, मीडियाची ताकद आहे का? गडकरी साहेबांना 70,000 कोटी कुठे खर्च केले हे विचारायची. विचारला प्रश्न आम्ही. मग त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं नागपूर मेट्रो 12,000 कोटी रुपये. 70,000 करोड मध्ये असे 2 नागपूर बसतात. 2 नागपूर. 70,000 करोड मध्ये त्यांनी फक्त 5 ते 8,000 करोडची मेट्रो आणलेली आहे. फक्त सिमेंट रोड, तेही सिमेंट रोड कॉर्पोरेशनच्या पैशातून आणलं. आणि सगळ्यात मोठा जगातला जर घोटाळा कुठे केला असेल गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांनी तर तो नागपूर शहरात केला. हे बहुतेक तुमच्या मीडियाला सुद्धा माहीत नसेल. आज नागपूर शहरातली कॉर्पोरेशनची 55 लाख स्क्वेअर मीटर जमीन ही तुमच्या मेट्रोला देऊन टाकली. आज त्या जमिनीचा रेडी रेटणारचा रेट 40,000 करोड रुपयाचा आहे. उद्या जर ती मेट्रो डुबली तर परत 1 लाखांनी सारखा OCWचा जो मालक आहे त्याच्या घशामध्ये ही पूर्ण जी नागपूरच्या जनतेची जागा आहे ती त्याच्या घशात टाकण्याकरता हे लोक तयार आहेत. आणि मेट्रोची का आवश्यकता होती? मेडिकल कॉलेजला का बरं आजपर्यंत सुधारवलं नाही? का बरं तुम्ही याला जाणून घेऊया. 1 लाख स्क्वेअर फूट जमीन हे मेट्रोला दिली जाणार आहे. भाऊ, काय म्हणणं आहे? मी सुरुवातीपासून म्हणतोय की यांचे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व लोक कन्फ्युज्ड आहे. यांच्या दोन सेंटेन्स मधला विपर्यास पहा. एकीकडे म्हणता मेट्रोची गरज होती का, दुसरीकडे म्हणता मेट्रो आम्ही आणली. हा काय चाललाय? कोणी म्हणता घोटाळे केले. आता जर घोटाळे केले जातात तर त्याच्या मागे पूर्ण यंत्रणा असते, ज्युडिशरी असते, पत्रकार असतात, पोलीस असतं. जसं आपण आदर्श घोटाळा पाहिला, जसं आपण 2G पाहिलं, 3G पाहिलं, जिजाजी पाहिलं, अशी एकतरी केस आहे भाजपच्या. 1 कोटी स्क्वेअर फूट जागा मेट्रोला हस्तांतरित होते. मेट्रोची याचा फायदा होईल का? सिद्ध केला. आरोप तर लावणारच आहेत विरोधक. कुठे सिद्ध झालाय? जसे यांचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः बेलवर आहे तसा एकतरी आरोप एका तरी नेत्यावर भाजपच्या आहे का? भाऊ, काय म्हणणं? शिक्षणापासून रोजगारापासून आरोग्य सेवेपासून वंचित नागरिकांचा विकासाकडे लक्ष नाही. या उलट हा वित्तीय भांडवलाचा विकास आहे. प्रचंड कमिशन आहे. देशाचं कर्ज 37 लाख कोटीवरून 82 लाख कोटीवरचं गेलेलं आहे. या देशाचे लोक कर्जबाजारी करण्याचं काम नितीन गडकरी आणि मोदीने केलं आहे. काय म्हणणं तुमचं? माझं म्हणणं आहे की हे भाजपवाले म्हणतात का 70 वर्षात काँग्रेसने काहीच नाही केलं, त्याच्यात 10 वर्षात ते त्यांचे पण जोडतात. काँग्रेसने फक्त या सत्तेत असताना 2 कामं नाही केले. एक बगर तालमेलचा GST आणि गरिबाची लूट करणारी नोटबंदी. हे 2 कामं जर सोडले तर प्रत्येक काम काँग्रेसनेच केलेला. आज देशात जे पण डेव्हलपमेंट दिसत आहे हे प्रत्येक डेव्हलपमेंट हे काँग्रेसच्या सत्तेत, काँग्रेसच्या राज्यात झालेलं आहे. या ठिकाणी आणखी नागरिक आपल्या सोबत आहे. आणि भाऊ, काय म्हणणार? मला 1 मिनिट, हे एवढं ओरडून शांत राहा. असं ओरडून डिबेट होत नाही. आणि तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, प्रश्न विचारा. प्रश्न आमचाही आहे. 5 वर्ष पूर्वी 50 वर्ष काँग्रेसचा या भारतात नागपूर शहरात प्रत्येक ठिकाणी म्हणजे ग्रामपंचायत पासून तर केंद्रापर्यंत यांचं शासन होतं. इथले पूर्व खासदार जे काँग्रेसचे विलास मुत्तेमवार होते ते 60 टर्मचे खासदार राहून चुकलेले आहेत. 5 वर्ष गडकरी साहेबांनी केलेला काम आणि त्याच्या पूर्वी विलास मुत्तेमवारचं काय केलेलं आहे त्यांनी, हे फरक नागपूरच्या जनतेला दिसतोय. आणि एक छोटं उदाहरण देतो मी, एकदम छोटं उदाहरण. नागपूर शहराच्या रेल्वे स्टेशनच्या समोर
राम झुला फेज 1 आणि फेज 2 हे 2 फेजेसचा तुम्ही फरक पाहून घ्या. फेज 1 काँग्रेसच्या काळात या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावरती काँग्रेस आणि भाजप आमने सामने आहे. या महासंग्राममध्ये जातीय समीकरण सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे आणि नागपूरमध्ये नाना पटोलेंनी यापूर्वी सांगितलं की DMK फॉर्म्युला त्यांच्याकडे आहे, दलित, मुस्लिम आणि कुणबी. त्यामुळे ही जी मतं आहे ही एकगठ्ठा मतं नाना पटोलेंना मिळतील असं अपेक्षा व्यक्त केली जात होती आणि सर्व समाजांनी, छोट्या मोठ्या समाजांनी या ठिकाणी भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांना पाठिंबा सुद्धा जाहीर केलेला आहे. त्यामुळे दोघांमध्ये जातीय समीकरण काय जाणून घेऊया. देवानंद भाऊ काय सांगाल DMK? नाही मुळात DMK हा विषय नाही आहे. DMK मध्ये या ठिकाणी जो मुद्दा प्रस्तावित झाला त्यामधली भूमिका अशी आहे की इथला दलित अतिशय नाराज आहे, इथला मुस्लिम नाराज आहे आणि कॅन्डिडेट कुणबी समाजाचे आहे म्हणून त्यांनी ती फ्रेम केली कोणी, विरोधकांनी. मुळात इथले सारेच घटक या भाजपावर नाराज आहे, नितीन गडकरीवर नाराज आहे. त्यामुळे DMK नाही तर इथला सामान्य नागरिक, इथली महिला, इथला सुशिक्षित बेरोजगार, इथले वृद्ध सर्व घटक नाराज आहे आणि त्यामुळे DMK मुद्दा राहिलेला नाही. तर इथं हा म्हणायचं आहे हे काँग्रेसचे उमेदवार नानाभाऊ पटोले यांचा अधिकृत पेज आहे ज्याच्यावर ते पोस्ट काय टाकतात, OBC, दलित, मुसलमान, शेतकरी यांचा नेता, बाकी जाती कुठे गेले आणि हे म्हणतात ऑफिशियल पेज आहे. हे मी नाही म्हणत आहे, नाना पटोले नाही नाना भाऊनी पहिलेच सांगितलं की माझी जात ही शेतकरी आहे, मी शेतकरी आहे. त्याच्यामुळे OBC समाजासाठी तो लढणारा नेता आहे. ज्या समाजासाठी, OBC समाजासाठी त्यांनी मोदीच्या सत्तेला लाथ मारून साधा सरपंच पदाचा कोणी राजीनामा देत नाही पण त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा नाही, मी शेतकरी समाजाचा आहे आणि मी OBC नेता आहे. म्हणून OBC सगळा समाज आज नानाभाऊच्या पाठीशी आहे. छोटे मोठे आणखी समाज आहे, जे छोटे समाज होते त्यांनी सुद्धा, मोठ्या समाजांनी सुद्धा नितीन गडकरींना समर्थन दिलं. या ठिकाणी मला सांगा, नितीन गडकरी सुद्धा अनेक समाजांनी पाठिंबा दिलाय. नितीन गडकरींना सुद्धा अनेक छोट्या मोठ्या समाजांनी आणि अनेक समाजांनी पाठिंबा दिलाय पुढे येऊन. हो, सर्व समाज गडकरी साहेबांना किंवा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. समाजाने नेत्याला पाठिंबा देणं ही वेगळी गोष्ट आहे आणि नेत्याने म्हणणं की मी या जातीकरता काम करणार आहे हे चुकीचं आहे. आणि त्यांच्या औपचारिक पेजवरनं जाती, या शूट करा, हे दाखवा तुम्ही, माझी विनंती आहे, हे दाखवा. नाना पटोलेंच्या औपचारिक पेजवर, हे नाना पटोलेंचा औपचारिक पेज आहे, याच्यावर या ठिकाणी मूळ मुद्दे जे आहे ते दूर जात आहे. हे तुमचं काय म्हणणं? 15 लाख कुठे गेले? त्यानंतर विकास, तुमचं काय म्हणणं? यांनी जे क्लिपिंग दाखवली, यांनी म्हटलंय की नाना भाऊ हे मुस्लिमांचे नेते आहे, नाना भाऊ कुणबीचे नेते आहे, तुमचं काय OBCचे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. काय गडकरी साहेब यांचे नेते नाही आहे का? तुमचं काय म्हणणं? गडकरी साहेब बघा, स्वाभिमानी नेते आहे का? नागपूरची जी निवडणूक आलेली आहे ती संघ शक्ती विरुद्ध धम्म शक्तीची आहे. निसंदेह भारतीय संविधान खतम करायला निघालेली BJP आहे आणि म्हणून संविधानाचा आदर बाळगणारे दलित असो, मुस्लिम असो, OBC असो, यांचा अधिकार त्याचा नेता आम्हाला सगळ्या समाजाचा पाठिंबा आहे. या जातीमध्ये फूट पाडणारी पार्टी आहे आणि ही खोटा प्रचाराच्या पद्धती. काय म्हणणं? प्रत्येक माननीय नितीनजी गडकरी एवढ्या वर्षापासून राजकारणात आहे. प्रत्येक भाषणात, प्रत्येक याच्यात ते म्हणतात की मी जातीचं राजकारण नाही करत, मी विकासाचं राजकारण करतो. ते प्रत्येक जातीला. आता काँग्रेस पार्टीचा इतका बुरा हाल झालेला आहे की राहुल गांधी, प्रियंका गांधी, वाड्रा साहेब पुन्हा मंदिरे घुमून राहिले. मी म्हणतो या मंदिराची त्याला काय गरज आहे? तुम्ही तुमचे पोपटंगा जे आहे ते विकासावर म्हणा, तुमच्या विकास नाही आहे. पुन्हा जातीवाद घेऊन येते ते, मुस्लिम, OBC, तेली हे सगळं जातीमध्ये बांधून टाकते ते. अजून त्याच्या पुन्हा फॅमिली पहा, तुमच्या फॅमिली पहा, सगळं पेरोल बेलवर आहे आणि सुप्रीम कोर्टमध्ये त्याची केस चालू आहे. नागपूरच्या महासंग्राममध्ये वातावरण तापलेलं आहे. अवघे 24 तास उरलेले आहे प्रचारासाठी. त्यामुळे नागपूरच्या महासंग्राममध्ये प्रमुख उमेदवार नितीन गडकरी भाजपचे आणि नाना पटोले काँग्रेसचे यांच्यात प्रमुख लढत या ठिकाणी दिसते. पुन्हा अशा एका मतदारसंघाचा आढावा घेऊया. तोपर्यंत पहा न्यूज 18 लोकमत.